शिवसेना पक्षाने चिन्हाची सुनावणी संपली। आम्ही ऑगस्ट मधली तारीख देण्याचा प्रयत्न करू, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। शिवरायांचे 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीमध्ये, विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आनंदोत्सव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदोत्सवात सहभागी। सत्ताधाऱ्यांमध्ये जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चा, मात्र जयंत पाटलांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही। सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, राजीनामा पाहिला नाही, वाचला नाही, सुळेंचं विधान। मुंबईतील दादरमध्ये आज शिवसेनेचा जाहीर मेळावा, एकनाथ शिंदे करणार कार्यकर्त्यांना संबोधित। ठाकरे बंधूंच्या युतीवर काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर, जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार। मनसे प्रमुख काय बोलणार, याची उत्सुकता। नवनियुक्त भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण ऍक्शन मोडमध्ये, आजपासून 6 दिवस भाजपच्या मॅरेथॉन बैठका। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना कमालीचा वेग। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज मराठा समाजाची बैठक, पुढची रणनीती ठरणार। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आज समारोप, पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या चिलगव्हाण गावाला देणार भेट। अंबोडा गावात सकाळी 10 वाजता जाहीर सभा। भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा संसार मोडला, पारुपल्ली कश्यप पासून 7 वर्षांनी विभक्त। इंस्टाग्रामवर पोस्ट करत सायनाची माहिती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।